नमस्कार मंडळी, माहेरी आल्यानंतर भावाची फरमाईश पूर्ण करणं हे मॅन्डेटरी आहे. आज आपण बनवूया चिकन 65. इथे घेतलं आहे मी अर्धा किलो चिकन. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली, 2 चमचे दही टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे. मी हे माझ्या अंदाजाने टाकलं आहे, तुम्ही अंदाजाने टाकू शकता. त्याच्यानंतर मसाले टाकूया आपण. लाल तिखट टाकलं आहे, मग गरम मसाला टाकला इथे, दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, आपण जे रोजच्या जेवणामध्ये तिखट वापरतो ते तिखट टाकलंय. एक अंड टाकायचं, आणि अर्ध्या लिंबाचा रस. याच्यामध्ये कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकायचं. हे मिक्स केल्यानंतर आपण कन्सिस्टन्सी चेक करायची. थोडंफार आपल्याला वाटलं की आपल्याला ॲड करायचं आहे तर आपण कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ ॲड करू शकतो. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची जी फ्लेवर ॲड करते चांगला. आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करताना आपल्याला कन्सिस्टन्सी कळते, त्याच्यानुसार आपण पीठ वाढवू शकतो. मिक्स केल्यानंतर हे असं दिसेल थोडंफार. मिक्स झालं की हे झाकून ठेवायचं आहे अर्धा तास. नंतर ते मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती तळल्यामुळं ते व्यवस्थित तळलं जातं, आतूनही व्यवस्थित तळलं जातं. चला, तयार आहे कुरकुरीत आणि मस्त असं चिकन 65. कांदा किंवा सॉससोबत तुम्ही ते सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल, सोपी वाटली असेल तर नक्की एकदा ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.